म्हणून आज विचारते इथे कोण राहिले. दारदे मुंबईला भेटले काल. रोल आहे. हो हो रोल आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या मराठी बांधवांना नाही पण आज देशामध्ये नाही जगामध्ये सगळीकडेच बाप्पाचा आनंद आणि सेवा 10 दिवस हे खूप आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच असते. आणि हा खूप मोठा उत्सव हा आज फक्त महाराष्ट्रात नसून सगळ्याच समाजांना एकत्र करून साजरा करणारा एक असा सुंदर महोत्सव हा आहे. आणि त्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही पुण्यामध्ये जे सगळे मानाचे गणपती आहेत आणि खडकवासला आणि माझ्याही ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या संपूर्ण भागात दर्शन घेण्याचा एक आनंद उत्सव म्हणून आज आम्ही सगळे फिरतो. काय मागणी केली बाप्पांकडे? सुख शांती भारताला आणि जगाला सुख शांती आणि समृद्धी आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळवते. मुंबईत तुम्ही आझाद मैदानात काल गेला होता. चर्चा केली विरोध करण्याचा प्रयत्न केला. पवारसाहेबांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काय नेमकं घडलं होतं कारण त्यानंतर तुम्ही माध्यमाशी बोलला नाही. राज्याला प्रश्न आहे की ताईंसोबत नेमकं तिथे काय घडलं? अरे ठीक आहे इतना तो हक बनताय ना. आता एवढं मोठं आंदोलन असताना काही युवा मुलं असतात त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे. त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय? आंदोलन तीव्र होते. नाही चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाही आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते. थोडक्यात चर्चा झाली. मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल. आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आंदोलकांसाठी. हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की किती एखाद्याला साथ सगळे देत आहेत पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल जे काय असेल शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय कोण केळी पाठवतोय अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे. पण माझी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. कारण काही खूप महत्त्वाचं एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. सरकारने यामध्ये भूमिका घेण्याऐवजी विरोधकांच्याच भूमिका सरकारला हव्या आहेत त्यामुळं आणि वेळोवेळी पवार साहेबांवर प्रश्न निर्माण केले जाते की मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे. 250 आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे 280 पैकी 250 आमदार आणि 300 खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो. हे म्हणजे कमाल आहे बाबा या सरकारची. जयंत पाटील असं म्हणाले की गेल्या 10-15 वर्षामध्ये जे आहे ते आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालाय. ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता. बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. तुम्हाला असं वाटतंय? सलग 5 नाही 11 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सलग 11 वर्ष त्यांचं सरकार आहे. माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की 2018 साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले. तो व्हिडिओ मी तर पाहिलाच काल बऱ्याच लोकांनी मला पाठवला तो माध्यमांनी पाहिला असेल. आज ते सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन 2018 मध्ये माननीय देवेंद्रजींनी जे असेंब्लीमध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी. आंदोलन जे आहे ना ते आता हाताच्या बाहेर चाललंय.
काँग्रेसच्या सत्तेमध्ये असताना पवारांनी ही आरक्षण मर्यादा का वाढवली नाही? एकनाथ शिंदेनी पहिल्या आरक्षण आंदोलनाचं श्रेय घेतलं, आंदोलन मिटवलं, आरक्षण दिलं असं म्हटलं. तेच एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी का दिलं नाही असा प्रश्न विचारते. ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. गंमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सत्तेमध्ये ज्यांचे 250 आमदार आणि 300 खासदार आहे, म्हणजे जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना, त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे. ही गंमत आहे. म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं पाहिजे की 250 त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा असतो त्यांना शरद पवारच लागतात. ताई, जरा